सर्वांना ज्ञात आहे, 2001 साली व 21 साली या आपल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचं पदार्पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये झालं। येथील मुख्यत्वे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध विभागामधील प्रश्न खूप मोठा होता। त्यांना अवघं 6,000 रुपये वेतन दिलं जात होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानुसार त्यांचं किमान वेतन हे 27,000 रुपये होतं। परंतु या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या आर्थिक आणि मानसिक पिळवणुकीला सामोरं जावं लागत होतं। तेव्हा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं पहिलं निवेदन त्या ठिकाणी हजारोच्या संख्येतील मोर्चाच्या द्वारे आम्ही जी श्रीकांत तत्कालीन महापालिकेचे आयुक्त यांना दिलं। त्यांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिला की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो किमान वेतनाचा दर आहे त्यानुसार आम्ही पेमेंट देऊ। जवळपास त्यांचा कार्यकाल 1 वर्ष चालू राहिला, परंतु त्यामध्ये काही फरक पडत नव्हता। म्हणून आम्ही डिमांड दाखल केलं, मागणीपत्र सादर केलं की कायमस्वरूपी काम आहे, परमनंट स्वरूपाचं काम आहे, यांना सेवेत कायम करावं आणि इक्वल वर्क इक्वल पे द्यावा, परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। आज औद्योगिक न्यायालयामध्ये आम्ही आमचा रेफरन्स जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं दाखल केला आणि या न्याय मागण्यांबाबत औद्योगिक न्यायालयानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्या रेफरन्समध्ये शिफारस करण्यात आली। त्यानुसार औद्योगिक न्यायालयामध्ये आता या लोकांना कायम करण्यासंदर्भामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि प्रलंबित याचिका असताना न्यायालयात का गेला म्हणून 200 कामगारांना कामावून काढून टाकण्यात आलं। सेक्शन 33 अंतर्गत संरक्षण असताना देखील या कामगारांना कामावून काढून टाकण्यात आलं। तत्पूर्वी याच कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावं, कामावून काढू नये म्हणून आम्ही 2023 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये संरक्षण मागितलं होतं, परंतु औरंगाबाद खंडपीठाने 2023 साली आम्हाला तुम्ही रेफरन्स घेऊन इंडस्ट्रियल कोर्टात जा, तुम्हाला काढलं तर वर या असं सांगितलं। आम्ही इंडस्ट्रियल कोर्टाला सांगितलं की असं हायकोर्टाचा आदेश होता, तरी एवढे कामगार काढलेले आहेत। आता बऱ्यापैकी सिच्युएशन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किमान वेतन जे 6,000 होतं त्याच्या संदर्भामध्ये काही वाढवत नाही म्हणून मुंबईला सुद्धा मी बैठक लावली, विधानसभेच्या उपाध्यक्षांसमोर बैठक लावली, वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता मात्र पगार या सगळ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किमान वेतन दरानुसार जवळपास 60% ठेकेदार हे कायदेशीर पगार देत आहेत, अजूनही 40% ठेकेदार हे कायदेशीर पगार किमान वेतनाचा देत नाहीत। परंतु 6,000हून ते 19,500 ते 20,000वर आलेले आहेत। काही ठेकेदार जे आहेत ते 22,000 देत आहेत, ESI प्रॉव्हिडंट फंड 27,000तला कापून। अशा पद्धतीनं पहिला विजय राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेनं या कर्मचाऱ्यांना मिळवून दिला, तो म्हणजे 6,000वरून 22,000पर्यंत पगार मिळवून दिला। आणि त्या सगळ्यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचा खूप मोठा पाठिंबा या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला। त्यामुळं मी आपला खरं तर ऋणी आहे। 2 महिन्यापूर्वीच 3 महिने झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं वेतन चालू झालेलं आहे आणि मुदत संपण्यापूर्वीच त्या जी श्रीकांत साहेब यांनी ती लागू केलं, त्यांचाही मी धन्यवाद त्या ठिकाणी मानेन। आणि आता नवीन आयुक्त जे आलेले आहेत त्यांना या बाबतीमध्ये ब्रीफिंग
जे आहे ते मागच्या वेळेस करायचं होतं, परंतु दुर्दैवानं त्यांची माझी भेट झाली नाही. आता मी आजची पत्रकार परिषद अशासाठी बोलवलेली आहे की औद्योगिक न्यायालयामध्ये अग्निशमन केंद्रातील कर्मचारी म्हणजेच फायरमन, अग्निशमन केंद्रातले ड्रायव्हर, वाहन चालक, त्याच पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचारी, गार्डन विभागातील कर्मचारी, वसुली कर्मचारी, त्या ठिकाणी टायपिंग करणारे टंकलेखन कर्मचारी, जवळजवळ पाणी पुरवठ्यामधील कर्मचारी, ह्या सगळ्याच विभागांमधील आरोग्य असेल, वैद्यकीय असेल, विविध शाळेमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार, या सगळे कायमस्वरूपी कामातले कर्मचारी आहेत. यांना सेवेत कायम करावं म्हणून इंडस्ट्रियल कोर्टासमोर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने गेलेलो आहे. 2023ला आदेश झाला आणि 2024ला हा रेफरन्स जो आहे तो 13/189 हा शासनानं औद्योगिक न्यायालयाकडे पाठवल्यानं परमनंट करावं. अशीच एक याचिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आम्ही जिंकलो, समान काम समान वेतनाची. त्याचाच आधार घेऊन ही याची समान काम समान वेतन म्हणजे परमनंट कर्मचारी जर या कंत्राटी कर्मचाऱ्यांसारखं काम करत असतील तर या कर्मचाऱ्यांना देखील, कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम समान वेतन द्यावं. आता 7वा वेतन आयोगाप्रमाणे फायरमनला जवळपास 57,000 पेमेंट आहे आणि ड्रायव्हरला 62,000पर्यंत पेमेंट आहे. फायरमन असतील किंवा जे काही ड्रायव्हर्स आहेत ते समान काम समान वेतनाप्रमाणे. सफाई कर्मचाऱ्यांना 48 ते 49,000 7वा वेतन आयोगाप्रमाणे पेमेंट आहे आणि त्यांना मिळतं आहे ते 18,000 19,000. त्यामुळे त्यांना समान काम समान वेतन असं द्यावं, कारण परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांच्या जागी हे कर्मचारी काम करत आहेत. ही मागणी तिथे औद्योगिक न्यायालयात प्रलंबित आहे. असं असताना 4 महिने गव्हर्नमेंट समोर, लेबर कमिशनर समोर, उपकामगार आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या समोर या कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती सुनावणी सुरू होती. कन्सलेशन मध्ये प्रोसिजर चालू होती. तिथे एकही ठेकेदार कधी आला नाही की आमचे कर्मचारी सांगायला. महापालिकेने सांगितलं की हो आमचे कर्मचारी आहेत हे कंत्राटीमध्ये आहेत, परंतु तिथे त्यांनी म्हणावं तसं स्टेटमेंट त्यांचं काही दिलं नाही. 4 महिने वाट पाहून, कारण सगळ्यात महत्त्वाचं कंत्राटदार ठेवण्यासाठी जो परवाना लागतो त्याला RC म्हणतात. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट नुसार, कॉन्ट्रॅक्ट ॲबोलिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1971 यानुसार जर कंत्राटदार नियुक्त करायचा असेल तर महापालिकेला पहिलं परवाना घ्यावा लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे परवानाच महापालिकेने घेतलेला नाही आणि ठेकेदाराकडून परवाना नाही. त्यामुळं काय घेऊन जाणार आपण तिथे, म्हणून ते ठेकेदार बेकायदेशीर असल्यामुळं, श्याम अँड बोगस असल्यामुळे ते आले नाही. आणि 4 महिन्यानंतर गव्हर्नमेंटनी रेफरन्स जो आहे इंडस्ट्रियल कोर्टाकडे, औद्योगिक न्यायालयाकडे रेफर केला. त्याच्यावर 2-2.5 वर्ष सुनावणी चालू होती आणि अचानक महापालिका हायकोर्टामध्ये गेली आणि आम्हाला लेबर कमिशनरनं संधी दिली नाही. त्यामुळं स्टे द्यावा असं एकतर्फी स्टे तिथे घेतला. आता तिथे स्टे घेऊन बघा, आपल्याच लोकांच्या ज्यांनी उभं आयुष्य या महापालिकेसाठी झिजवलेलं आहे त्या लोकांच्या, त्यांना परमनंट करण्याचं सोडून त्यांनी आता स्टे घेतला आणि हायकोर्टाचा तिकडं दुरुपयोग करून त्या आदेशाचा इकडे भरतीची जाहिरात काढली आणि भरतीची जाहिरात काढून त्या लोकांना आता फायरमन, ड्रायव्हर्स त्याचे यांच्यासाठी आता
परीक्षा सुरू करणार आहे. मग म्हणून राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या भरतीला स्थगिती द्यावी आणि मानवता सांभाळून ध्यानात घेऊन ज्या फायरमननी, ज्या फायरच्या ड्रायव्हरनी 10-15 वर्षे नोकऱ्या केल्या, वास्तविक 240 दिवस सलग नोकरी केली की तो परमनंट ठरतो. इथे तर 10 वर्षे ते काम करतायत, ते अनुभवी आहेत. त्यांनी एवढे वर्ष 8 आणि 10 हजारात काम केलंय. आता तुम्ही जे अनुभव नाही त्या लोकांना डायरेक्ट 60-70 हजार पगार देणार. त्यांना अनुभव नाही, काही नाही, त्यांना ट्रेनिंग देणार आणि त्यांना 70. आणि ज्यांनी इतके आयुष्य इथं झिजवलं पालिकेत, त्यांना मात्र तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्येच ठेवणार. हा अन्याय आहे. म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली आहे. याचिका क्रमांक आहे 13-189/2000. सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर आहे तो हायकोर्टातला 4872/2026. आता इंडस्ट्रियल कोर्टाचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला मगाशी सांगितला. रिट पिटिशनचा 2024ला टाकलेला आहे तो 13-189/2024. महापालिकेनं स्थगिती घेतलेला हा नंबर आहे. त्याच्यावर आमचा लिव्ह पिटिशन आहे तो आपल्याला सांगितला. आम्ही पण धाव घेतलेली आहे कोर्टामध्ये, याला स्थगिती द्यावी या भरतीला. मला खात्री आहे, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि इथे असणारे महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, आयुक्त आणि महापालिके चालवणारे जे काही कारभारी नेते आहेत, जे आमच्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे, त्यांना मी आवाहन करेन, कृपया या गोरगरीब ज्यांनी 15 वर्ष 10 वर्ष सेवा केलेली आहे त्यांना न्याय द्यावा. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की त्यामुळे जे वर्षानुवर्ष कंत्राटीमध्ये काम करतायत त्या फायरमनला आणि ड्रायव्हरना पहिलं परमनंट करावं, त्यानंतर भरती करावी. तोपर्यंत जी भरतीची प्रक्रिया आहे त्याला आपण स्थगिती द्यावी.